श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 17 मातंगाला श्री गुरूंचा ज्ञानोपदेश। ते 2 उन्मत्त ब्राह्मण गंगातीरी जाण्यास निघून गेल्यावर त्या मातंगाला आपणास श्रीगुरूंच्या कृपेने खरोखरीच ब्राह्मणत्व प्राप्त झाले आहे असे वाटू लागले। तो अत्यंत विनयाने श्रीगुरूंना म्हणाला, श्री गुरुदेवा, मी जो पूर्वजन्मी ब्राह्मण होतो तो आता ह्या हीन जातीत कसा काय जन्माला गेलो ते कृपा करून मला सांगा। तुम्ही साक्षात ईश्वरावतार असून त्रिकालज्ञानी आहात। तुम्हीच माझी शंका निरसन करू शकाल। श्री गुरु मातंगाला म्हणाले, आपण पूर्वजन्मी जे काही पाप पुण्य केलेले असेल त्याप्रमाणे भोग भोगणे क्रमप्राप्तच असते। कधीकधी पापानुसार चांडाळ योनीतही जन्म घ्यावा लागतो। कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय वा वैश्य वर्णात जन्मलेला असला तरी त्याने केलेल्या पापांमुळेच चांडाळ जन्म मिळतो। थोडक्यात पूर्वजन्मी आचरलेल्या दुष्कर्मानुसार मनुष्य नानाविध नीच योनीत व नीच जातीत जन्मोजन्मी फिरत असतो। वर्णसंकराने हीन जाती कशा निर्माण झाल्या हे श्री गुरूंनी त्याला सांगितले। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या वर्णापैकी कोणीही पाप करू लागला की त्याचा दोष त्यालाच बाधतो। ते कसे हे समजावताना श्री गुरु म्हणाले, एखादा ब्राह्मण अनाचाराने वागू लागला तर त्याचा जन्म पुढे हीन योनीत म्हणजे वृक्षवल्ली, कृमी, कीटक इत्यादींत होतो। जो आपल्या पाळीव प्राण्यांना अथवा आपल्या मातापित्यांना, पत्नीला सोडून वेगळा होतो त्याचा पुढील जन्म चांडाळ योनीत होतो। जो आपल्या कुलदेवता सोडून अन्य देवतांची पूजा करतो आणि जो नेहमी असत्य बोलतो त्याचा सुद्धा जन्म चांडाळ योनीत होतो। जो सदा हिंसा करतो व आपल्या कन्येचा विक्रय करतो तो सुद्धा या नीच योनीत जन्म घेतो। इत्यादी अनेक उदाहरणे देऊन श्री गुरु त्याला ह्या सर्व पापांचा परिहार कसा करावा हे सांगताना म्हणाले, पाप निवारणार्थ कोणते दानधर्म करावेत, कोणती व्रते उपवास करावेत, तीर्थस्नानी कधी व कोणत्या स्थानी करावीत, ईश्वराच्या चरणी लीन होऊन आराधना कशी करावी। सद्गुरूंच्या अनुग्रहाने, संतांच्या सहवासाने सुद्धा पापे नष्ट होतात। हे सांगून श्रीगुरु त्याला म्हणाले, तू या पूर्वीच्या 7व्या जन्मी ब्राह्मण असताना त्या जन्मी तू माता, पिता व गुरु यांना दूषणे देत राहिलास, त्यांचा द्वेष करीत राहिलास, म्हणून या जन्मी तुला हीन जातीत जन्म घ्यावा लागला। आता तू संपूर्ण ह्या महिनाभर ह्या संगमावर स्नान करून काही ईश्वर चिंतन करीत व्रतस्थ राहिलास तर तुझ्या पापांचा नाश होऊन पुनरपी तू ब्राह्मण योनीत जन्म पावशील। सायनदेवाच्या घरी पूजाभिक्षा स्वीकारून श्रीगुरु निघाले। ते वासरब्रह्मेश्वरी नदीपासून थोड्या अंतरावरील वटवृक्षाच्या खाली श्रीगुरूंनी थोडी विश्रांती घेतली आणि नंतर मुक्कामी पोहोचले। त्या पोटशुळाने पिडलेल्या ब्राह्मणास श्रीगुरूंनी व्याधीमुक्त केले ही बातमी गावात पसरलेली होती। त्यामुळे लोकांची खात्री झाली की आपल्या गावी आलेले संन्यासी सामान्य नसून त्या अशा घटना लीलया करू शकतात, ते ईश्वरी अवतारच आहेत असे म्हणून गावातील बरीच मंडळी त्यांच्या दर्शनाला त्यांच्या मुक्कामी पोहोचलेली होती। सूर्यास्तानंतरही काही काळ लोकांची ये-जा चालूच होती। शेवटी शिष्यांनी आता दर्शन होणे शक्य नाही असे सांगून त्या गर्दीपासून श्रीगुरूंची सुटका केली। श्रीगुरूंनी दुसऱ्या दिवशी सकाळीच गाव सोडून पुढे प्रवासास जाण्याची सूचना शिष्यांना दिली होती। ज्या यवनाच्या दरबारी सायनदेव सेवाचाकरी करीत होता तो एक महाक्रूर असा यवन होता। त्याच दिवशी त्या यवनाचे दूत सायनदेवाच्या घरी आले होते। तो यवन दरवर्षी एका ब्राह्मणाला बोलावून त्याचा विश्वासघात करून प्राण घेत असे। ते दूत तेथून परतलेले त्याच्या पत्नीने पाहिलेले होते। त्या दूतांना पाहून सायनदेव मनातून घाबरला होता। त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या। बराच वेळ झाला तरी आपला पती खोलीबाहेर आला नाही हे पाहून ती पतिव्रता आपल्या मुलांसह त्या खोलीत गेली। पाहते तर खोलीत अंधार असून सायनदेव त्या अंधारातच बसलेला पाहून तिने त्याला विचारले, अहो, अंधारात का बसलास, दिवा का नाही लावला? तेव्हा सायनदेव म्हणाला, आता कायमचाच अंधार होणार आहे, आपल्या सर्वांच्या नशिबी अंधारच आहे। हे त्याचे शब्द ऐकून ती घाबरली व त्याचा हात धरून शेजारच्या प्रकाश असलेल्या खोलीत त्याला नेऊन तिने बसविले। त्या खोलीत समोरच दत्तगुरूंची छवी भिंतीवर लावलेली होती। तिच्याकडे लक्ष जाताच त्याला श्रीगुरुदेवांची मूर्ती नजरेसमोर आली। दुपारी जाताना श्रीगुरूंनी माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवलेला त्याला आठवला
आणि त्या आठवणीने त्याचे मन निर्धास्त झाले. त्याला विश्वास वाटू लागला की गुरु आपले शब्द खोटे पडू देणार नाहीत, तेच माझे या संकटातून रक्षण करतील. श्री गुरूंचे स्मरण करून त्याने मनोमन फोटो पुढे सांगितले, हे गुरुदेवा, त्या यवनराजाचे दूत मला बोलावण्यास आले होते. मी तिकडे गेलो तर यवन माझे प्राण घेईल, परंतु तुमचा वरदहस्त माझ्या शिरावर आहे. श्री गुरूंचे हे उपदेशपर बोल ऐकून तो मातंग म्हणाला, स्वामी, मी तर तुमच्या दर्शनानेच पवित्र झालो आहे. तुमच्या कृपेने, प्रेममय दृष्टीने मी ज्ञानी झालो आहे. मी वेदही म्हणू शकतो. तेव्हा आता माझा ब्राह्मण म्हणून आपण स्वीकार करावा. अरे, हे कसे शक्य आहे? मातंगाचे रक्त मांस तुझ्या शरीरात आहे. मातंग असलेल्या मातापित्याच्या पोटी तुझा जन्म झाला, तेव्हा तुला ब्राह्मण म्हणता येणार नाही. हा समाज तुझा ब्राह्मण म्हणून स्वीकार करणार नाही. हे श्री गुरूंचे वक्तव्य ऐकून तो मातंग त्यांना म्हणाला, देवा, लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सुवर्ण बनते, पण पुनरपी त्या सुवर्णाचे अन्य कोणत्या धातूत रूपांतर कधी होते का? मी तुमच्या कृपेने पावन झाल्यावर आता हीन जातीत कसा जाईन? आता मी मातंग नाहीच आहे. तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराने मला पावन करून ब्राह्मणत्व दिल्यावर या ब्राह्मणरूपी मनुष्यांना मला ब्राह्मण म्हणावेच लागेल. त्याचे हे अपक्व विचार ऐकून श्रीगुरू मातंगाला म्हणाले, विश्वामित्र क्षत्रिय कुळात जन्मला होता, पण त्याने कठोर तपश्चर्या करून ब्राह्मणत्व प्राप्त करून घेतले. त्याच्या 100 वर्षांच्या कठोर तपश्चर्येने तो स्वतःला ब्रह्मऋषी म्हणून घेत असे. तेव्हा इंद्र वगैरे देव विश्वामित्रास म्हणाले, आमचे गुरु वशिष्ठ ऋषी आहेत. ते जर तुम्हाला ब्रह्मऋषी म्हणाले तर आम्ही तुम्हाला तसेच म्हणू. पुढे विश्वामित्र वशिष्ठ ऋषींना भेटले व म्हणाले, हे मुनी, मी पुष्कळ वर्षे कठोर तपश्चर्या केली आहे, तेव्हा तुम्ही मला ब्राह्मण म्हणावे. तेव्हा वशिष्ठ ऋषी म्हणाले, हे विश्वामित्रा, क्षत्रियाचा देह तामसी आहे. तू ह्या देहाचा त्याग कर, म्हणजे पुढील जन्म तुझा ब्राह्मण कुळात होईल. जेव्हा तुझी मुंज होऊन तू गायत्री मंत्राचे तुझ्याकडून प्रबोधन होईल, तेव्हा तू शुद्ध होशील आणि ब्रह्मऋषी म्हणून लोक तुला ओळखतील. आता मी तुला ब्रह्मऋषीच कशाला, साधा ब्राह्मण म्हणूनही ओळखत नाही. हे ऐकून विश्वामित्राचा कोप अनावर झाला. वशिष्ठांचे 100 पुत्र होते, ते सर्व त्याने रागाने मारून टाकले. परंतु ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी रागावले नाहीत, तामसी झाले नाहीत, अथवा विश्वामित्राला ब्रह्मऋषी म्हणून सुद्धा त्यांनी संबोधले नाही. तेव्हा विश्वामित्र आणखीन चिडला. त्याने एक मोठा दगड घेऊन वशिष्ठ ऋषींवर तो धावून गेला. परंतु आपण त्यांचे 100 पुत्र मारले तरी हे शांत असलेले पाहून विश्वामित्राला त्यांचा आदर वाटू लागला. आपल्या कृतीचा त्याला पश्चात्ताप झाला. वशिष्ठांना दगडाने न मारता तो विचार करू लागला की जरी मी वशिष्ठांचा वध केला तरी आपणास ब्रह्मऋषी असे कोणीच म्हणणार नाही. इंद्र व इतर देव काय म्हणाले, वसिष्ठ ऋषी जर तुला ब्रह्मऋषी म्हणतील तर आम्ही सुद्धा तुला ब्रह्मऋषी म्हणू, नाही तर नाही. हे त्याला आठवले. अशा ह्या थोर ऋषींना ठार मारून मी ब्रह्महत्येचे महापातक माझ्या माथी का घेऊ, असा विचार करून त्याने हातातील धोंडा फेकून दिला. त्याचे मन पश्चातापाने भरले. हे वसिष्ठ मुनींनी मनातून ओळखले आणि त्यांनी त्याला ब्रह्मऋषी अशी हाक मारण्याचे ठरविले. वसिष्ठ ऋषी म्हणाले, ब्रह्मर्षी विश्वामित्रा, जवळ ये. हे शब्द ऐकताच संतोषाने धावत जाऊन विश्वामित्राने त्यांचे चरण धरले आणि वसिष्ठ ऋषींना घरी भोजनाचे आमंत्रण दिले. वसिष्ठ ऋषींनी ते आमंत्रण स्वीकारले, परंतु त्यांनी विश्वामित्राला एक अट घातली की तू जे काही अन्न शिजवशील ते सूर्यकिरणांच्या तेजाग्नीने शिजवले गेले पाहिजे, तरच मी तुझ्याकडे भोजन करीन. विश्वामित्राने ती अट मान्य केली. आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने त्यांनी सूर्याची उष्णता आपल्या कुटीत आकर्षित केली व विश्वामित्रांनी ते अन्न शिजवले. परंतु त्या सूर्याच्या प्रचंड उष्णतेने त्याच्या देहाचे भस्म झाले. त्याला नवीन देह प्राप्त झाला. मग सारे ऋषीमुनी ब्रह्मज्ञानी विश्वामित्रांना ब्रह्मऋषी म्हणून ओळखू लागले आणि त्रिभुवनात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले. विश्वामित्राची ही कथा सांगून झाल्यावर श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, तू सुद्धा या देहाचे विसर्जन होईपर्यंत थांब. या देहाचा त्याग केल्यावर तुझा ब्राह्मण कुळात जन्म होईल व तुला सर्वजण ब्राह्मण समजतील. श्रीगुरूंकडून मिळालेल्या ज्ञानामुळे तो मनोमनी स्वतःला विद्वान ब्राह्मण समजू लागला. स्वतःच्या घराकडे जाण्याचे तो टाळू लागला. एवढ्यात त्याची बायको मुले त्याला शोधण्यासाठी आली. त्याला पाहताच ती धावत त्याच्याजवळ आली. तेव्हा तो त्यांना म्हणाला, माझ्यापासून लांब राहा, मला स्पर्शसुद्धा करू नका, नाहीतर नाहक माझ्याकडून मार खाल. हे त्याचे बोल ऐकून ती दुःखाने आक्रोश करू लागली.
जवळच उभे असलेल्या श्रीगुरूंजवळ ती गेली व त्यांच्या पायावर लोळण घेऊन म्हणाली, देवा, हा माझा पती माझा व मुलांचा त्याग करीत आहे. या मुलांचे पोषण मी एकटी कसे करू? मला कोणाचा आधार मिळणार? देवा, याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगा, नाहीतर मला माझ्या ह्या पुत्र व कन्यांसह तुमच्यासमोर प्राणत्याग करण्याशिवाय गत्यंतर नाही. ही त्या पत्नीची विनवणी ऐकून श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, माझे ऐक व या पत्नी मुलांसह घरी जा. अशा तऱ्हेने त्यांचा त्याग करणे हे महापाप आहे. जर हे पाप तुझ्या हातून घडले तर पुढील जन्मी तुला प्राप्त होणारे ब्राह्मणत्व दुरावेल. तू ब्राह्मण आहेस या भ्रमात राहू नकोस. कुटुंबाला दुःख देऊन त्यांचा त्याग करशील तर तुला गतीही मिळणार नाही. या संसारात एकदा जन्म घेतल्यावर सर्वांना संतुष्ट ठेवावे लागते. तू जर ह्यांना सुखी ठेवलेस तरच तू धर्म पाळलास असे सिद्ध होईल आणि तू भवसागर सहजपणे तरून जाशील. त्याच्याबरोबर घरी जा, नाहीतर तुझ्या माथी आणखीन महादोष लागेल, कारण तू भूमीला व सूर्याला साक्ष ठेवून हिच्याबरोबर विवाह केला आहेस हे लक्षात ठेव. असे श्रीगुरूंनी सांगितल्यावरही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. हे पाहून श्रीगुरूंनी जरा विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सुमंत्रित भस्म जे त्याच्या शरीरावर आहे त्याचा हा परिणाम असून ते दूर केल्याशिवाय त्याचा भ्रम दूर होणार नाही. म्हणून श्रीगुरूंनी आपल्या शिष्यास सांगितले की गावातील एखाद्या लोभी माणसाला बोलावून आणा आणि त्याच्या हातून याला स्नान घाला. त्या गावात एक लोभी ब्राह्मण व्यापार करून पोट भरत होता. त्याला बोलविण्यात आले. श्रीगुरू त्याला म्हणाले, तू याच्यावर हे भस्म शिंपड व पाणी घेऊन त्याला स्नान घाल. श्रीगुरूंच्या आज्ञेने त्या ब्राह्मणाने ती विभूती शिंपडून त्याला स्नान घातले. त्याबरोबर तो अज्ञानी झाला व आपले ब्राह्मणत्व पूर्णपणे विसरला. धावतच तो आपल्या पत्नी व मुलांजवळ गेला. त्याने मुलांना मिठी मारली व म्हणाला की मला या ठिकाणी कोणी आणले? असे म्हणत तो स्वतःच आश्चर्यचकित झाला व आपल्या कुटुंबाला घेऊन घरी गेला. या सर्व घटना त्या नगरीतील सारे लोक पाहत होते. तेथे असलेल्या त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंना विचारले, त्या मातंगास ज्ञानी केले असतानाही त्याला स्नान घालताच तो अज्ञानी कसा झाला? श्रीगुरू म्हणाले, हा सर्व त्या भस्माचा प्रताप आहे. ज्या भस्माने त्याला ज्ञान प्राप्त झाले ते निघून जाताच तो परत अज्ञानी झाला.